धनुराशी हा महिना सतत आपले मोजमाप करणारा आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील, ज्याचा आपणास फायदासुद्धा होईल. असे असले तरी आपल्या प्रत्येक कामात कोणते ना कोणते आव्हान सुद्धा असेल. आपणास जर आपल्या व्यवसायात काही सुधारणा करावयाची असेल किंवा त्याबद्दल विचार करायचा असेल तर त्यात आपण यशस्वी होऊ शकाल. परंतु त्यासाठी आपणास आधी खूप अभ्यास करावा लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना ठीक आहे. आपले कष्ट फळास येऊन आपली पदोन्नतीसुद्धा होऊ शकते. एखाद्या मुद्द्यावरून वरिष्ठांशी आपला वाद होण्याची संभावना असल्याने सावध राहावे. कौटुंबिक वातावरणाने आपण त्रस्त होऊ शकता. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात गंभीरता जाणवेल. अनेक मुद्द्यावरून विशेषतः आर्थिक गोष्टीवरून जोडीदाराशी आपले भांडण होण्याची संभावना आहे. प्रणय जीवनासाठी हा महिना चढ उतारांचा आहे. आपला एखादा मित्र आपणास आपल्या प्रेमिकेविरुद्ध भडकावू शकतो. अशा परिस्थितीत आपले नाते टिकवून ठेवण्यावर लक्ष ठेवावे. हा महिना विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. आपली एकाग्रता आपणास चांगले परिणाम मिळवून देण्यात मदत करेल. तसेच या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.